90 वर्षांनंतर रक्षाबंधनाला 4 शुभ संयोग घडणार. भद्रेला राखी बांधू नका. शुभ मुहूर्त कोणता? सनातन धर्मात रक्षाबंधनाला विशेष महत्त्व आहे. भाऊबीजेच्या अतूट नात्याचा हा सण आहे. यामध्ये बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि रक्षणाचे वचन मागते. यावेळी हा सण आणखीनच खास असणार आहे. यावेळी अनेक शुभ योगायोग घडत आहेत. भद्र काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. त्यामुळे 1 वाजल्यानंतर भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे. यामध्ये सर्वार्थ आणि रवी योग तयार होत आहे. यावेळी 19 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. 18 ऑगस्ट रोजी रात्री भद्रा काळात प्रवेश होत आहे. 19 रोजी दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत राखी बांधता येईल. भाग्यवान योगायोग. 90 वर्षांनंतर यावेळी रक्षाबंधनात 4 शुभ योग तयार होत आहे. राखी बांधणे खूप शुभ मानले जाते. वैदिक दिनदर्शिकेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, शोभन योग आणि श्रवण नक्षत्र यांचा उत्तम संयोग होत आहे. हे स्वतःच खास आहे. त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. भाद्र काळात राखी बांधत नाही. बहीण जी राखी आपल्या भावाच्या मनगटावर बांधते ती केवळ राखी नसून ती एक संरक्षणात्मक सूत्र आहे. ती आपल्या भावाला प्रत्येक हानीपासून वाचवते. त्यामुळे भद्र काळात हा धागा बांधणे अशुभ मानले जाते. त्यामुळे 1 वाजल्यानंतर भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे. यामध्ये सर्वार्थ आणि रवी योग तयार होत आहे. यावेळी 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. 18 ऑगस्ट रोजी रात्री भद्रा काळात प्रवेश होत आहे. 19 रोजी दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत राखी बांधता येईल.